दिव्यामध्ये अगोदरचा व मागचा असा भेद कसला? व सूर्याकडे पाहिले म्हणजे धाकटा किंवा वडील कोणता हे समजत नाही, आणि अमृत समुद्राला खोल किंवा उथळ असा भेद कसला? कारण सर्वांची फळे एकच आहे. याप्रमाणे गीतेच्या 700 श्लोकामध्ये हा पहिला उत्कृष्ट व हा शेवटला अपकृष्ट, हा थोडा कमी करा, असे म्हणता येत नाही. पहा की सुवर्ण पारिजातकांच्या पुष्पामध्ये नवी ताजी जुनी शिळी असा भेद करता येईल काय? आणि श्लोकात तात्पर्य दृष्टीने कमी जास्तपणाचा नाही, याविषयी खरोखर काय समर्थन करायला पाहिजे? या गीताशास्त्रामध्ये सांगणारा श्रीकृष्ण व सांगितलेले गीताशास्त्र या दोघांमध्ये भेद करण्याला मुळे सुद्धा अवकाश नाही. कारण या गीताशास्त्रामध्ये एक श्रीकृष्णच वाच्य व वाचक आहे. या गोष्टी प्रसिद्ध व सर्वांना ठाऊकही आहे. या गीतेमध्ये अर्थापासून जे फल मिळते तेच गीतेचा पाठ करण्यानेही निसंशय मिळते. जसे अर्थज्ञान व पठन फलदृष्ट्या एकाच योग्यतेचे आहे, तसे वाच्य व वाचक यांचे ऐक्यही सिद्ध करणारे हे गीताशास्त्र आहे. म्हणून मला आता या गीतेविषयी जास्त समर्थन करण्याला काही विषय उरला नाही. कारण गीता ही साक्षात भगवंताचीच शब्दमय सुंदर सुशोभित मूर्ती आहे असे समजा. इतर शास्त्रांचे वाचन करून त्या विषयाचे अर्थज्ञानरूपी फलप्राप्ती झाली म्हणजे ते शास्त्र आपण स्वतः नाहीसे होते. तसे हे गीताशास्त्र नाही, तर हे ओतप्रोत सगळे परब्रह्म स्वरूपच आहे. देवाचे दयालुत्व काय सांगावे? अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगावर कृपा करण्याकरता श्रीकृष्णांनी दुर्लभ असा ब्रह्मानंद गीतेमध्ये कसा प्रगट आणि सुलभ करून ठेवलेला आहे. जसा पूर्ण कलायुक्त चंद्र चकोराच्या निमित्ताने प्रकाशित होऊन त्याने तापलेल्या तिन्ही लोकांना शांत केले, अथवा गौतमाच्या निमित्ताने काळ रूपी तापाने तापलेल्या पीडित झालेल्या जीवांच्या दोषांची निवृत्ती करण्याच्या उद्देशाने श्री शंकराने गंगेचा ओघ या मृत्यूलते जसा पाठवून दिला, त्याप्रमाणे पार्थरूपी वत्साचे निमित्त करून श्रीकृष्ण रूपी गायीने हे गीतारूपी दुःखे सर्व जगाला पुरेल एवढे दिले आहे. या गीतारूपी गंगेमध्ये तुम्ही जीवाभावाने स्नान कराल तर हेच म्हणजे गीतारूप म्हणजे ब्रह्मरूपच तुम्ही व्हाल, अथवा नित्यपाठ करण्याच्या रूपाने नुसती जीवच ओली कराल तरीही गीतारूपच व्हाल. परिसाचे सामर्थ्य असे आहे की त्याने लोखंडाचे एके बाजूला स्पर्श केला असता सर्व लोखंडाच्या इतर सर्वही भागांचे आपोआपच सुवर्ण होते. तशी गीता पाठरूपी वाटेतील एक श्लोकाचे पद मुखाला लावता न लावता तोच ब्रह्मत्वाची पुष्टी तुमच्या अंगाला येईल. अथवा गीता पाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जर नुसते कुशीवर पडून राहाल, गीता पाठ करणाऱ्याच्या मुखातील नुसती अक्षरे तुमच्या कानामध्ये जरी पडली तरी तोच हिशेब होतो, म्हणजे त्याचेही फल मोक्षच मिळतो. कारण जसा समर्थदाता कोणालाही नाही म्हणून बिनमुख लावितच नाही, तसे गीतेचे औदार्यच असे आहे की जे आपल्या श्रवणाने पठनाने आणि अर्थज्ञानाने मोक्षाशिवाय म्हणजे अलीकडील कमी दर्जाचे दुसरे फळच देत नाही. म्हणून सुज्ञ पुरुषांच्या समागमाने एका गीतेचे सेवन करावे. या वाचून इतर शास्त्रांचे सेवन करून काय करायचे आहे? व्यासांचे ऐश्वर्य सांगतात आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांनी आकाशात जे नुसते मोकळे संभाषण केले ते श्री व्यासाने तळहातावर घेता येईल इतकी सुलभ केले. जेव्हा आई मुलाला प्रेमाने जेव घालण्याला बसते तेव्हा त्या मुलाला जसे गिळता येईल तसे लहान लहान घास करते, किंवा अफाट जो वायू तो आपल्याला हवा तेव्हा घेता यावा म्हणून शहाण्यांनी जशी पंख्याची योजना करून त्याला आपल्या अधीन केला, तसे शब्दाने जे कळवायचे नाही ते अनुष्टुप छंदामध्ये तयार करून स्त्री शूद्र आदी करून सर्वांच्या बुद्धीला ते कळेल इतके सुलभ करून ठेवले. स्वाती नक्षत्राच्या पाण्यापासून जर मोती उत्पन्न झाला नसता तर ती सुंदर स्त्रियांच्या अंगावर कोठून शोभिवंत झाली असतात. नाद ब्रह्म जर वाद्यामध्ये आले नसते तर नाद आपल्या कानांना कसा कळला असता. फुले जर सुगंधयुक्त झाली नसती तर तो सुवास नाकाने कसा घेता आला असता. गोडी जर पक्वान्य झाली नसती तर ती जिभेला कशी घेता आली असती. आरसा जर नसता तर डोळ्याला आपले रूप कसे पाहता आले असते. आश्रयविषयी रहित स्वरूपभूत द्रष्टा जो श्रीगुरु तो जर या दृश्यपंथामध्ये प्रविष्टच झाला नसता म्हणजे कल्पित दृश्य भावाला प्राप्त झाला नसता तर तो उपासकांच्या उपासनेने कसा स्वाधीन झाला असता. तसे अगणित अनंत जे ब्रह्म ते गीतेच्या 700 श्लोकाच्या मर्यादित रूपाने जर प्रगट झाले नसते तर ते ब्रह्म कोणाला तरी प्राप्त होऊ शकले असते काय?
मेघा समुद्राचेच पाणी धारण करून वृष्टी करतो, तरी सर्व लोक पाण्याकरता समुद्राकडे न पाहता मेघाकडे दृष्टी देतात, कारण मेघाच्या पाण्याचा सर्वांना उपयोग होतो. समुद्र हा अमर्यादा असला तरी त्याचा अन्नपानादी व्यवहाराला कोणाला काही एक उपयोग होत नाही. म्हणून जे ब्रह्मवाणीला देखील प्राप्त होत नाही ते जर हे उत्तम 700 श्लोकात्मक रूप धारण करून होते ना, तर ते कानाने ऐकाव्याला किंवा मुखाने तरी वर्णन करायला येईल असे का झाले असते. याकरता श्रीकृष्णाच्या संभाषणाला श्लोक रचना करून गीता ग्रंथाचा आकार दिला, असा हा सर्व जगतावर श्रीव्यासांचा मोठा उपकार झाला आहे. त्या व्यासांच्या गीतेवर आपण व्याख्यान केल्याबद्दल महाराज परिहार देतात. आणि आता तोच हा गीता ग्रंथ होय, तो मी व्यासांची परी पाहता पाहता शुद्ध मराठी भाषेच्या द्वारा ऐकण्याच्या मार्गाला आणलेला आहे. ज्या गीतार्थाचे यथार्थ वर्णन करण्यासाठी व्यासादिकांची देखील ज्ञानी साशंक होऊन वावरतात, त्या गीतेचे मी एक गरीब अल्पमतीने व्याख्यान करीत आहे. तरी पण गीतारूपी ईश्वर श्री शंकर हा अत्यंत भोळा आहे, म्हणून तो जरी व्यासांच्या भाषणरूपी पुष्प मला धारण करतो, तरी माझ्या मराठी ओव्यारूपी दुर्वांपरालाही नाही म्हणत नाही, हे निश्चितच. आणि क्षीर समुद्राचे काठाला हत्तीचे समुदाय पाणी पिण्याला येतात, तिथे त्यांना तेवढी परवानगी आहे, तिथे चिलटांना तो क्षीर समुद्र येऊ नका म्हणून मागायला लावतो काय? नुसतेच पंख फुटलेल्या पाखराला जरी फार उडता आले नाही तरी ती आकाशातच राहते व सर्व गगनाचे त्वरेने आक्रमण करणारा गरुडही त्या आकाशातच राहतो. राजहंसाची मंद चालणी सर्व जगाला उत्तम ठरले असेल म्हणून इतर दुसऱ्या कोणी पृथ्वीवर चालूच नाही की काय? महाराज, कलशास आपल्या पोकळीप्रमाणे पुष्कळ साठवण असल्यामुळे त्यास पुष्कळ पाणी घेता येते, पण चूळ लहान असली तरी तिच्या पोकळीच्या मानाने ती पाणी भरून राहत नाही काय? मसालीचा आकार मोठा असतो, त्यामुळे ती पुष्कळ प्रकाशाला धारण करते, आणि वाट जरी लहान असली तरी तिच्या मानाने तीही प्रकाशाला धारण करते की नाही? महाराज, समुद्राच्या विस्ताराप्रमाणे त्या मानाने आकाशाचे मोठे प्रतिबिंब पडलेले व ते डबक्याच्या मानाने त्याच्या एवढे आकाश प्रतिबिंब पडते. त्याप्रमाणे व्यासाधिकांच्या विशाल बुद्धींनी या ग्रंथाविषयी विचार करावा, मग आम्ही आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे ग्रंथ विवरण करावे. ही गोष्ट युक्तीला खरोखर जुळत नाही काय? ज्या समुद्रामध्ये मंदिराचलासारखी मोठमोठी जलचरे संचार करतात, त्यांचे वैभव पाहून सफर संख्यक लहान लहान माशांनी तिथे पोहोच नाही की काय? अरुण हा सूर्याच्या अंगाजवळ असतो म्हणून तो सूर्याला पाहतो, मग पृथ्वीवरील जी लहान मुंगी आहे ती सूर्याला पाहत नाही काय? यास्तव आम्ही प्राकृत जनांनी गीता आपल्या मराठी भाषेमध्ये वर्णन करून आणली, तर ही गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याची मुळीच कारण नाही. आणि बाप पुढे चालला असता त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून त्याच मार्गाने लहान बालक चालू लागले, तर शेवटी ज्या स्थानाला बाप गेला त्याच स्थानाला ते बालक पोहोचू शकणार नाही काय? तसा मी व्यासांचा मागोवा घेत आहे आणि भाष्यकारांना म्हणजे श्री शंकराचार्यांना वाट विचारित चाललो असता मी स्वतः जरी अयोग्य असलो तरी तेथे म्हणजे व्यास ज्या गीतार्थाच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणाला प्राप्त न होता कुठे जाईल? आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगमात्मक विश्वाला कंटाळत नाही व ज्याच्या अमृताने चंद्र सर्व जगाच्या तापाची निवृत्ती करून शांत करतो, ज्याच्या अंगच्या तेजाने सूर्याला तेज प्राप्त झाले आहे म्हणून तो सर्व जगाच्या अंधारात असून प्राप्त होणारे संकट दूर करतो, ज्याच्या सत्तेने समुद्राला उदक मिळाले आहे व पाण्याला माधुर्य लाभले आहे व माधुर्याला सौंदर्य प्राप्त झालेले आहे, ज्याच्या सत्तेने वाऱ्याला गतिरूप बल आहे, ज्याच्यामुळे आकाशाला विस्तार आहे व ज्याच्यामुळे ज्ञानाला उज्ज्वल सार्वभौमत्व प्राप्त झालेले आहे, ज्याच्या सत्तेने वेद चांगले बोलतो, ज्याच्यामुळे सुखाला आनंदितपणा आहे ते राहू द्या, ज्याच्या सत्तास्फूर्तीच्या योगाने सर्व विश्व हे रूपवान असे झाले आहे, तो सर्वावर उपकार करणारा समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ माझ्या अंतकरणाची प्रवेश करून वागत आहे. तेव्हा आता आयती तयार जी गीता की जिचे गुणगान श्री गुरुपासून मला मिळाली, ती गीता मी जगतात मराठी भाषेच्या द्वारा सांगण्याला समर्थ झालो आहे, यात आश्चर्याला अवकाशच कुठे आहे. श्री गुरूंच्या नावाने डोंगरावर मातीची म्हणजे द्रोणाचार्यांची मूर्ती स्थापून त्याची सेवा करून त्याच्यापासून जो धनुर्वेद शिकला त्या एकलव्य कुळाने आपल्या विद्येच्या सामर्थ्याविषयीची कीर्ती त्रिजगतामध्ये सर्वमान्य करून घेतली. चंदनाच्या आसपासची सर्व झाडे चंदनाच्या अंगच्या सुगंधाने चंदनाच्या जोडीचीच होतात व वशिष्ठांनी स्वीकारलेली छाटी आपल्या तेजाने सूर्याची बरोबर स्पर्धा करू लागली. मग मी तर चित्त संपन्न आहे, गीता व्याख्यान करण्याविषयी उत्सुक आहे, त्यावर जो दृष्टीने अवलोकन केल्याबरोबर आपले स्वरूप पदावर बसवतो असा सद्गुरू सारखा समर्थ साह्य करणार आहे. अगोदरच उत्तम निर्मळ दृष्टी आहे, त्यात
त्या सूर्य पाठीराखा झाला तर मग त्या दृष्टीला दिसणार नाही अशी गोष्ट कुठे घडली आहे का? माझे नित्य नवे नुसते श्वासोश्वासही काव्यग्रंथ होती, कारण श्रीगुरूंच्या कृपेने काय होणार नाही असे श्री ज्ञानदेव म्हणतात. याकरता मी गीतेचा अर्थ मराठीमध्ये अशा रीतीने सोपा करून दिला आहे की तो लोकांना त्यांच्या नजरेने पाहण्याला योग्य होईल. परंतु मराठी भाषेत गीतेचा अर्थ इतका स्पष्ट केला आहे की त्या मराठी शब्दांच्या रंगाने कोणी गीतार्थ समजून देईल किंवा कोणी सांगणारा नसला तरीही माझी मराठी नुसती वाक्य वाचली असता अर्थ संदिग्ध अपूर्ण न राहता स्पष्टपणे समजेल. त्यात एकदेशीयत्व वा अपुरेपणा राहणार नाही. म्हणून जर कोणी वक्ता संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका सांगेल तर वक्तृत्व करणाऱ्याच्या बोलणाऱ्याला माझी टीका भूषणच होईल, अर्थगांभीर्याचा खुलासा होईल. वा माझी नुसती मोकळी टीकाच कोणी सांगितली तरीही ती मूळ गीतेवरून केल्या जाणारा अर्थ प्रतिपादनाला उणीपणा आणील माझेच आहे. सुंदर अंगावर अलंकार घातला नाही तरी तो अलंकार मोकळा एकाकी स्थितीतही शोभत असतो, किंवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तरी त्याच्यासारखी योग्य गोष्ट अन्यत्र कुठे आहे. किंवा मोत्यांची जातच अशी गुणसंपन्न आहे की ती सोन्याला अनुकूल होऊन शोभा देतात. कदाचित सोने नसले तरी ती मोती मोकळी असली तरीही नुसती सुद्धा आपल्या स्वरूपाने शोभा देतातच. अथवा वसंत ऋतूच्या आरंभीत वाटोळी मोगऱ्याची फुले जशी गुंफून गजरा केलेली असो त्यात वासाच्या दृष्टीने कमी जास्तपणा नसतो. मूळ गीतेसह माझी टीका मराठी टीका सांगितली तरी त्याला शोभा आणेल व संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीकाच सांगितली तरी स्वतंत्रपणे ही गीतार्थाला शोभा देणारच. असा सर्व प्रकारे लाभदायक मी हा कोळवेबद्ध काव्यग्रंथ केलेला आहे. या ग्रंथामध्ये आबालवृद्धांना सहज समजण्यायोग्य जोग्या ओवीच्या प्रबंधाने सर्व ब्रह्मरस परिपूर्ण रुचकर त्याचा आस्वाद घेता येईल अशा अक्षरांची मी योजना केली आहे. चंदनाच्या झाडाजवळ गेल्यावर वाद घेण्याला त्याला फुले नाहीत म्हणून खिन्न होण्याचे किंवा त्याला फुले येईपर्यंत वाट पाहत थांबण्याचे कारण नाही, का ती त्याचे सर्वांग सुगंधमयच आहे. तसा हा माझा ग्रंथ केवळ श्रवणामध्ये कानावर पडताक्षणी श्रोत्याला समाधी आणतो व मग त्या टीकेचे व्याख्यान ऐकले असता तो पुन्हा ऐकण्याचे व्यसन लावणार नाही काय. या माझ्या ग्रंथाचा पाठ करीत असता त्या निमित्ताने सहजच पांडित्य प्रकाशित होते, अर्थावबोध होतो व त्याच्या गोडीचा अनुभव लागला म्हणजे अमृताचीही आठवण होत नाही. तसे हे अमृताहून सुरसाहित्य कवित्व श्री गुरुप्रसादाने उत्पन्न झाले असल्यामुळे याच्या श्रवणाने मनन व निधिध्यास जिंकलेले आहे. म्हणजे श्रवण मनन निधिध्यास करायची गरज, श्रवण केलं तरी भरपूर आहे. श्रवणानंतर श्रवण मनन निधिध्यास मग साक्षात नाही, ते श्रवणामध्ये साक्षात्कार आहे. हे वैशिष्ट्य श्रवणे कीर्तने झाले जे पावन संकाधिक जाण परम जिंकले आहे. म्हणजे त्याची जरुरी नाही असे की ही माझी टीका वाटेल त्याला आत्मस्वरूपाच्या आनंदाचा शेलका वाटा दे व श्रवण इंद्रियाकडून सर्व इंद्रियांची तृप्तीद्वारा पोषण करेल. आपल्या अंगभूत शक्तीने चकोर पक्षी चंद्राच्या अमृताचा जसा उपयोग घेऊन चतुर ठरला आहे तसा सर्वांना उपभोग घेता येत नसला तरी चांदण्याच्या शीतलतेचा उपयोग मात्र सर्वांना होतो. म्हणजे सगळे चकोर असायला पाहिजे असं नाही, चकोराला चंद्राचा लाभ होईल असं नाही, चांदण्याचा लाभ फार सर्वांनाच होतोय. तसे या अध्यात्मशास्त्रात जितेंद्रिय अंतर्मुख वृत्तीचे झालेले अधिकारी आहेत त्यांनाच खरा आनंद प्राप्त होईल. परंतु इतर सामान्य लोक माझ्या साहित्यात्मक वाक्चातुर्याने सुखी होते. महाराज हे सर्व श्री गुरु निवृत्तीनाथांचीच खरी ऐश्वर्य आहे. म्हणून हा ग्रंथ नव्हे तर त्यांच्या कृपेचे वैभवच आहे. श्री गुरु परंपरा सांगतात क्षीर सिंधूच्या तीरावर पार्वतीच्या कर्णरूपी गुहेमध्ये श्री शंकरांनी जे ज्ञान सांगितले पण ते केव्हा सांगितले ते माहीत नाही. ते ज्ञान क्षीर समुद्राच्या लाटामध्ये माशाच्या पोटामध्ये जे मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान विष्णू गुप्त रूपाने होते त्यांच्या हातामध्ये सापडले. ते मच्छिंद्रनाथ संचार करता करता सप्तशृंगी पर्वतावर गेले. तिथे ज्यांचे हातपायाचे अवयव भरलेले होते अशा चौरंगीनाथांना भेटले व हे मच्छिंद्रनाथांचे दर्शन होण्याबरोबर तो चौरंगीनाथ सर्व अवयवांनी परिपूर्ण झाला. मग त्या अचल अखंड समाधीचा आपल्याप्रमाणे त्यांनीही उपभोग घ्यावा या इच्छेने ते आपले ऐश्वर्य पूर्ण वर्म मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिले. त्या सर्वेश्वर मच्छिंद्रनाथांनी योगरूप कमलिनीचे सरोवर व विषय विध्वंस करण्याविषयी महाशूर असे जे गोरक्षनाथ त्याला जणू काय त्या आपले समाधी योगेश्वराचे पदावर बसून राज्याभिषेकच केला. त्यानंतर त्या गोरक्षनाथांनी शंकरापासून परंपरेने आलेले जे अद्वयानंदाचे ऐश्वर्य म्हणजे सुख ते श्री गहिनीनाथांना संपूर्ण सामर्थ्यासह दिले. मग काल ही खरोखर
सर्व भूतांचा ग्रास करीत आलेला आहे असे पाहून त्या गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना अशी आज्ञा दिली की आदिगुरु शंकरापासून गुरु शिष्य परंपरेने हा जो बोधाच्या ऐश्वर्याचा लाभ आमच्यापर्यंत प्राप्त झालेला आहे तो हा सर्व घेऊन तू कलीने त्रस्त झालेल्या गिळल्या जाणाऱ्या जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे सत्वर मुक्त कर. अगोदर स्वभावाचा श्री निवृत्तीनाथ कृपाळू, त्यात श्री गुरूंची आज्ञा झाली. मग काय विचारता, जशी मेघाच्या क्षोभाला वर्षा काळाची जोड मिळाली तर जोराची वृष्टी होते, त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या आज्ञेमुळे ते कृपेचा सर्वत्र वर्षाव करू लागले. मग पीडित झालेल्या जणांना दुःखापासून सोडवावे या कळकळीने गीतेचा अर्थ करण्याचे निशाणे शांत रसाचा जो श्री निवृत्तीनाथांनी वर्षाव केला तोच हा ग्रंथ होय. म्हणजे गुरु परंपरेने आलेले बोध, गुरु परंपरेने आलेलं ज्ञान ते दृढ होण्याकरता करण्यात आलेला हा ग्रंथ आहे. बुद्धीचा निश्चय होण्याकरता, कारण आपण अपरोक्षामध्ये किती काळ असतो, अपरोक्षामध्ये ध्यानावस्थेमध्ये किती काळ असतो, 24 तासातून किती नित्यनेमाचा असला तरी क्रियेवर काय जप क्रिया म्हणून तर 3 तासाच्या पुढे राहू शकत नाही. किती तासाच्या पुढे? 3 तास. कारण 3 तासाच्या पुढे ज्या वेळेला तो 3 मात्र ओलांडून जातो ध्यान करता करता, तर त्या वेळेला तो समाधी स्थितीलाच प्राप्त होतो. मग उरले किती तास? 21 तास उरले. 21 तासामध्ये परोक्षपणानेच अनुभवायचं आहे सगळं, बाकीचं काय करायचं? व्यवहाराचे संबंध आहे, कर्माचे संबंध आहे, परोक्षपणे. मग त्या वेळेला तुम्हाला या प्रकाराने त्या बोधाचं अनुसरण करावं लागेल. कोणत्या प्रकारे? याकरता ही संकल्प कृपा आहे माऊली ज्ञानोबारांची. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ 4 प्रकारच्या ज्या कृपा आहेत, आपण 3 सांगतो, त्याच्यामध्ये चौथी एक संकल्प कृपा आहे. हे साधूंची संकल्प कृपा आहे, ग्रंथ म्हणजे त्यांची संकल्प कृपा आहे. अठ्ठावन्न 59 आहे ना, पोट 60 झाले. समन्वयाचा अर्थ करण्याची निशाणी शांत रसाचा जो श्रीनिवृत्तीनाथाने वर्षाव केला तोच हा ग्रंथ होय. त्यावेळी मी चातक पक्षासारखा श्रीगुरूंचा प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून इच्छा करून पुढे येऊन बसलेलो होतोच, तेव्हा मी अनन्य शिष्य आहे असे पाहून त्यांनी माझ्यावर कृपा केली. म्हणूनच मी या एवढ्या ग्रंथ कर्तृत्वाच्या यशाला आणलो गेलो. अशा प्रकारे करून गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले जे समअधिधन ते एके ठिकाणी बांधून माझ्या श्रीनिवृत्तीनाथांनी ग्रंथ रूपाने रचना करून मला दिली. नाहीतर मी अध्ययन केलेलं नाही व काही वाचले नाही व श्रवणही केले नाही, तसेच स्वामींची सेवा करण्याचीही मला ज्ञान नाही, असा जो मी त्या मला ग्रंथ रचना करण्याची योग्यता कोठून असणार. आता खरं आहे का असं? सेवा न करता अशी गोष्ट प्राप्त होऊ शकते का? पण ही नम्रता आहे. सेवा न करता प्राप्त होऊ शकत नाही. अनेक प्रमाण आहेत, सेवेशिवाय ही गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. पण जर सेवा केली हा असेल तर त्याला काही अर्थच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराजी गुरु परंपरेच्या अभंगामधून काय म्हणतात, माऊलीचं म्हणतात की तसं पाहिलं तर कोणत्याही प्रकारे मी अध्ययन केलेलं नाही, काय वाचलेलं नाही, श्रवण केलेलं नाही, स्वामींची सेवा केली नाही, तसं तुकोबाराजी म्हणतात परी नाही घडली सेवा घडली. सत्यगुरु राहील. सेवा एवढी आचरण घडलेली आहे गुरु सेवा, जन्मजन्मांतर सेवा घडल्याची वेळी गोष्ट प्राप्तच होत नाही, परंतु ती घडूनही पुन्हा वृत्ती अशी असावी परी नाही घडली सेवा काय. ज्ञानदेव म्हणे श्रीगुरुचा मी दास, नेहमी साधनाचा नेहमी साधनाचा आण काय. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास आणि नेहमी साधनाचा आण काय. अन्य साधनाची मला गरजच नाही, श्री गुरु सेवा हेच. आणि ते इथे म्हणतायत की या अर्थाने की मला सुद्धा कोणत्याही प्रकारे सेवा घडली नाही. तुका म्हणे संत सेवा ही सेवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा सर्व देवा वरिष्ठ, सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ त्याला याच्यामध्ये सांगितलं. ते तुकोबारा म्हणतात परी नाही घडली सेवा काय. दोन्ही प्रमाणे दिली, महाराजांचे प्रमाण तुम्ही दिलं आणि माऊलींचं प्रमाणे देऊन या गोष्टीला गोष्टी आहे अशा. म्हणून इथे जाणीव जी आहे ना ती सगळ्याचा सत्यानाश करते आणि बुद्धीनं सगळा सत्यानाश केलेला आपला. म्हणजे बुद्धी वैभवी आहे बरं का. जर बुद्धी हे चांगलं, बुद्धी पाहिजेच ना, बुद्धिहीनांचा परमार्थ आहे का. पण इथे बुद्धी सुद्धा जी आहे ही बोध्याला सोपलेली आहे. आता अंतःकरण विशिष्ट नाही राहिली पाहिजे. जेव्हा बोध होतो, बुद्धीला बोध होतो, तेव्हा त्या अंतःकरणमध्ये नाही मोडत ती आता प्रसाद झाली प्रभूचा. मग त्या मुखामधून जे जे निघेल ते कोणाच्या मुखातला असेल हा फरक आहे. गुरुप्रसाद गुरुबोध लाभलेल्या आणि इतर वक्तृत्वामध्ये हा फरक आहे. त्यांचं अंतःकरण विशिष्ट येते त्यांचं बोलणं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार असे 4 आहे की नाही, अंतःकरणाचे 4 गोष्टी आहेत ना.
मग त्यांचं जे येते त्या वृत्तीमधून येते, बुद्धिरूप वृत्तीतून येते. इथे आता बुद्धिरूप वृत्तीतून येत नाही. गुरुकृपा प्राप्त जो आहे ज्याला साधलेली आहे त्याची ते अंतकरण राहिलंच नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही. हा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे का केशराजे सकट. केशराज रूपी सिद्धी त्याला प्राप्त झाली तर आता त्यानेच म्हणायचं असते चाळूनची मंजुळ बोलत शिवाय. आता इथं सर्रास म्हणतात. आता हे वृत्तीचं चाललंय. वृत्ती मावळलीच नाही. वृत्ती मावळल्याशिवाय परमार्थ नाही. वृत्ती हे सहज निराकार पंथे. वृत्ती निवृत्ती वृत्ती हे निवृत्त झाली जन्म नदीचे तेथे. मी माझे हरपले झाली जेथीच्या तेथे. अदृश्य तीच झाले काही दृश्य जे होते. मग सुखे मी निजलोगा शून्य सारखे. आणि आता बुद्धी पांगळती ही एक दशा आहे. आणि बुद्धी पांगळून पुन्हा त्या ठिकाणी एक पक्षी येतो. म्हणतात आता मला फक्त वाचू नये. तो अग्नीमध्ये उडी घेतो, आपला घात करून घेतो आणि पुन्हा त्याच याच्यातून वरती येतो. असं वर्णन आलेलं आहे याच्यामध्ये. आता तो आपल्या प्रत्यक्ष पाहण्यामध्ये नाही पण ग्रंथाच्या आधारे मान्य करावं लागतं. तसं होतं इथे. ही बुद्धी पांगुळते त्या बोधाने आणि नंतर जी काही त्या ठिकाणमधून येते ती बुद्धी आता बुद्धी म्हणून राहत नाही. ती विवेकाचं रूप धारण करून येते. म्हणून ती मरावीच लागतं. जे वृत्तीरूप ज्ञान आहे ते मरावंच लागतं. अभंगाचं आहे पण त्याचा विपर्यास केलाय. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. तिथं मोरोनिया जावेन बा माझ्या पोटी आहे असं आहे. त्याला म्हणायलाच पाहिजे. ज्ञानाला समाधी दिल्याशिवाय द्यावीच लागेल. ज्ञानाला समाधी द्यावीच लागेल. आणि सगळ्यात अगोदर समाधी ज्ञानाची. कोणाची अगोदर समाधी? कोणाची? ज्ञान घेऊन गावा तेव्हा तो स्वरूपाशी एकवीर होतो. आवेग आवेश सगळ्या गोष्टी ज्या काय होतात स्थिर होतात. नाही तर मी अध्ययन केलेला नाही व काही वाचले नाही आणि श्रवणही केलेले नाही. तसेच स्वामींची सेवा करण्याचेही मला ज्ञान नाही. असा जो मी त्या मला ग्रंथ रचना करण्याची योग्यता कुठून असणार. असे असता खरोखरच श्रीगुरूंनी माझे निमित्त करून जो ग्रंथ केला त्या योगाने सर्व जगाचे संरक्षण केले आहे असे समजा. याच करता श्रीगुरूंचा मी पुरोहित म्हणून जे काही निनादी बोललो असेल ते आपण संत जनांनी माऊलीप्रमाणे सहन करावे. शब्दाची रचना कशी करावी व त्यावर इच्छित सिद्धांताचा अर्थ कसा आरोढ करावा व साहित्यशास्त्राचे अलंकार कशाला म्हणावे हे मला काहीच माहित नाही. आता पाहिलं तर तसं एक वस्तुस्थिती ही नम्रता आहे. पहा, अमृतानुभव जर पाहिला तर त्याच्यामध्ये 5 श्लोक हे संस्कृत केलेले आहेत माऊली ज्ञानोबरांनी स्वतः. बरं, संस्कृतचं पुरेपूर ज्ञान असल्याशिवाय त्या ग्रंथावर टीका करू शकेल का कोणी? परिपूर्ण ज्ञानी त्याने संस्कृतमध्ये जर संपूर्ण व्याख्यान केलं असतं तर केवढा मोठा लौकिक ज्याला म्हणतात तो केवढा प्राप्त झाला असता त्यांना. पण हिताचा कळवळा होता, विद्वत्ता मिरवायची नव्हती. म्हणून शब्दाची रचना कशी करावी व त्यावर इच्छित सिद्धांताचा अर्थ कसा आरूढ करावा व साहित्यशास्त्राचे अलंकार कशाला म्हणावे हे मला काहीच माहिती नाही. यात बी पहा काही नमन आलेले आहेत. 10व्या अध्यायातलं नमन पाहणार संस्कृत नमन आहे. नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालनेला. काय समजायचं? मराठी एक आहे. संस्कृत मराठीच आहे, संस्कृत नाहीये. पण शब्द पाहणार त्याचे कसे आहेत. तरीही या ठिकाणी एवढी विद्वत्ता असताना या ठिकाणी सर्व जगताच्या कल्याणाकरता प्राकृतमध्ये ती गोष्ट केली. मग हा ग्रंथ कसा लिहिला असे विचारा. मला कोणतीही प्रकारची योग्यता नाही तर पुन्हा तुम्ही काय म्हणा की मग हा ग्रंथ कसा लिहिला. आपण असं कधी म्हणायचं नाही. आपण बऱ्याच वेळेला म्हणतात आपल्या कीर्तन प्रवचनामधून मज पामर मी पामर आहे. पामर नाही म्हणायचं. तुम्ही पामर नाही. मग तुम्ही म्हणा तुकोबारायांनी कसं म्हटलं तर तिथे वेगळी भूमिका आहे. ज्ञानोबारायांना म्हणता येते, कोणाला नाही. कोणाच्या संबंधाने म्हणतायत त्या संबंधाने जर असेल तर मग म्हटलं तर ठीक आहे. नाही तर पामर आहे का? आपण पामर आहे का? पामर नाही. मग हा ग्रंथ कसा लिहिला असे विचारा तर कणसूत्री बावली तसे सूत्रधराच्या सूत्राने हलवल्याप्रमाणे हलते चालते तसे मला पुढे करून दाखवे ते माझे श्रीगुरूच अंतःकरणामध्ये प्रकाशित होऊन बोलत आहे. या कारणास्तव माझ्या ग्रंथातील गुणदोषाविषयी किंवा सहन करण्याविषयी विशेष असे मी काहीच म्हणत नाही. कारण माझ्या गुरूंनीच निर्माण केलेला मजजवळ जांगड म्हणून ठेवलेला हा ग्रंथ मी आपल्या पुढे मांडला आहे. आणि तुम्हा संत सज्जनांच्या सभेमध्ये एखाद्या गोष्टीची उणीव शिल्लक राहील तर व ती जर
मूर्ती भरून निघाली नाही तरी लढीवाळपणे मीच तुमच्यावर रागवे. परिताचा स्पर्श होणे, लोखंडाची लोह स्वरूपी हीन अवस्था जर सहज नाहीशी होऊन त्या हीन रचेला ते मुकले नाही तर त्याचा दोष कोणाकडे. ओहळाने हे इतकेच करावे की गंगेच्या प्रवाहाला जाऊन मिळावे. मग देखील जर त्याला गंगेने आपला स्वीकार करून घेतल्यामुळे देखील तो गंगाच झाला नाही तर त्या ओहळाकडे काय दोष आहे, त्यास त्याने काय करावे. म्हणून मग भंक्याच्या योगाने मी तुम्हा संत सज्जनांच्या पायाजवळ आलो आहे. तर आता या जगात मला काय व कोठे होणे आहे. अहो महाराज काय सांगावे. माझ्या श्री गुरु स्वामींनी तुम्हाला संत जनांची विहीत करून दिली. त्या योगाने मी सर्व बाबतीत सर्वतोपरी परिपूर्ण झालो आहे की मला तुम्हासारखे अनुकूल माहेरघर मिळाले आहे. त्यामुळे तर हा ग्रंथ करण्याचा माझा छंद सुखाने सिद्धीला गेला. महाराज सर्व पृथ्वी निकळ सोन्याची करता येईल व कुळाचाराप्रमाणे चिंतामणीचे डोंगर निर्माण करता येतील. साताही समुद्राला अमृताने भरणे सोपे आहे. ताऱ्यांना चंद्र करणे हेही कठीण नाही. कल्पतरूचे बगीचे लावण्यात काही अडचण अशी मुळीच नाही. या सांगितलेल्या सर्व गोष्टी तपाच्या बळाने करता येतील. परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म गुरुप्रसादाशिवाय यथार्थ समजावयाचे वा सांगता यावयाचे नाही. हृदयसिद्धीवाल्यांनी वाचला काही ओळ वाचले नाही एवढे तरी भरपूर आहे. एक चमत्कार करणारे हृदयसिद्धीवाले आणि जे कोणी त्यांना मोठे महान संत समजत असतील ना त्यांनी ही ओळ नीट लक्षात घ्यावी. त्यांनी ही ओळ लक्षात घ्यावी. संतांचं लक्षण नाही हृदयसिद्धी प्राप्त असणे, संतांचं लक्षण नाही. 13व्या अध्यायामध्ये अज्ञानाच्या लक्षणांमध्ये काय यांना जमा केले. त्याच्यामध्ये हे चमत्कार करणारे हृदयसिद्धी करणारे सर्वात मोठा चमत्कार माऊलींनी भिंत चालवणं हा चमत्कार नाही, ज्ञानेश्वरी हा महान चमत्कार आहे. आणि माती ठेवली नाही त्याच्यामुळे त्याला वरून तारेचे कंपाऊंड करावं लागलं पुढच्यांना दाखवायला हे भिंत माऊलींनी चालवली. मग त्याच्या पुढे जाऊन संत महात्मे सांगतात की अरे जड असणारी भिंत माऊली ज्ञानोबारायांनी चालवली ना आजही माऊली ज्ञानोबाराय चालवून राहिलेली ते पण कळे ना तत्वाने समजून घेतलं तर आमच्या वृत्तीच्या ठिकाणी दगडापेक्षाही जडत होतो. तो का म्हणायची बुद्धी ज्याची जड त्यामुळे दगड बरा द्यावा. दगडाला सुद्धा एखाद्या वेळेला जाणीव होईल पण आमच्या बुद्धीला जाणीव होणार नाही एवढे जड होतो आम्ही. अशा किती भिंती चालवल्या माऊली ज्ञानोबारायांनी आज आणि ज्यांनी चालवल्या ती माऊली ज्ञानोबाराय नाही काय. आमची बुद्धी तसं मानायला तयार नाही. एक ज्ञानोबा फक्त ती प्रकृती घेऊन मिळवतो आम्ही. देशदेशीचे ज्ञानेश्वर म्हणून आम्हाला झाला होता शाळेमध्ये तेव्हा मला कळलं ज्ञानेश्वर म्हणजे काय. नाही तर मी एक प्रकृतीच मानत होतो ज्ञानेश्वर माऊली. 700 वर्षापूर्वी झाले आता असं केलं. पण जेव्हा देशदेशीचे ज्ञानेश्वर तेव्हा नावातच आला तर मला त्याचा विस्तार करायला नको. देशदेशीचे ज्ञानेश्वर म्हणजे एक ज्ञानेश्वर आहे का. तुम्हाला भेटले ते ज्ञानेश्वर आहे एवढं निश्चित झालं का बस झालं का. बापू गुरुजी मोठा मस्त अर्थ करायचा त्या पदा गोष्टीचा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. त्याचा अर्थ ते असं सांगायचे तुम्हा ऐसे जे म्हणती ज्ञानदेव आहे. काय म्हणायचे अरे माऊली ज्ञानोबारायांमध्ये जी लक्षणं आहेत ती ज्याच्यामध्ये आहेत त्याला अजून काय म्हणायचं. बरं आज डिग्री एकाच कोणी मिळवलेली आहे का. मास्टर डिग्री कोणी एकानेच मिळवलेली काय साहित्य क्षेत्रामध्ये कितीतरी आहे. मग माऊली ज्ञानोबारा एक असं ज्यांचा भ्रम असेल ते काय परमार्थ सांगण्याच्या राखीचे योग्यतेचे आहे. ती श्रद्धा तरी कोणत्या प्रकारातली. श्रद्धा कोणाची नाही. एक मनुष्य जातं सगळे हे या अर्थाने म्हणलेले सर्वांच्या ठिकाणी श्रद्धा आहे पण ती सात्विक श्रद्धा नाही. सात्विक असायला पाहिजे. म्हणून श्रद्धा त्रय विभाग योगो नाम या 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचं तप 3 प्रकारच्या श्रद्धा 3 प्रकारचे कर्म 3 प्रकारचा आहार असा जो विषय लावून दिला त्याच्यातला सत्व गुणाला प्राधान्य दिली. कशाला प्राधान्य दिली तो गीतेचा अर्थ तुम्हासारखे अनुकूल माहेरघर मिळाले आहे. त्यामुळे तर हा ग्रंथ करण्याचा माझा छंद सुखाने सिद्धीला गेला. महाराज सर्व पृथ्वी निकळ सोन्याची करता येईल व कुळाचळाप्रमाणे चिंतामणीचे डोंगर निर्माण करता येतील. साताही समुद्राला अमृताने भरणे सोपे आहे. ताऱ्यांना चंद्र करणे देखील कठीण नाही. कल्पतरूचे बगीचे लावण्यामध्ये काही अडचणाची मुळीच नाही. या सांगितलेल्या सर्व गोष्टी तपाच्या बळाने करता येतील. परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म गुरु प्रसादाशिवाय यथार्थ समजावयाचे वा सांगता यावयाचे नाही. या अर्थाने पाहिलं तर खरोखर आम्ही दैवाचे आणि अर्थ करायचा विषय नाही अर्थरूप होण्याचा विषय. अर्थ करणारे साहित्यकार सामान्य नाही. आता मी वाचायला मला त्या दिवशी पुण्यामध्ये एका ग्रस्ताने आम्ही सारे अर्जुनाचं व पुकाळ्यांचं पुस्तक दिले. छान आहे खूप. काय साहित्य काय विचार आहेत त्याच्यामध्ये.
पण साहित्यिक मात्र त्या ठिकाणी ते त्यांच्यामध्ये हा श्रद्धाभाव नाही जो असायला पाहिजे तो. ते एकेरी संबोधतात. ज्ञानोबा तुकोबारायांना कसे संबोधतात? कमीत कमी ज्ञानोबा म्हणावं, कमीत कमी तुकोबा तरी म्हणावं, नका तुकाराम महाराज म्हणू किंवा अजून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणू. पण जर असं एकेरी संबोधत असतील तर मग त्यांची श्रद्धा कोणत्या प्रकारातली? एकेरी बोलतात, एकेरी बोलतात. तो गीतेचा अर्थ मी एक सर्व प्रकारे मुकासुने गुरूंच्या कृपेने मराठी भाषेमध्ये अशा रीतीने करीत आहे की तो अर्थ सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येईल, म्हणजे स्पष्ट समजेल. व त्याच्याच कृपेने एवढा हा ग्रंथरूपी अमर्याद सागर तरुण पलीकडे गेल्याचा कीर्तिरूप विजयाचा जो झेंडा नाचतो आहे, गीतेचे अर्थरूपी आवारामध्ये 18वा अध्यायरूपी कळसात सुद्धा महामेरू पर्वत रचून तिथे श्रीगुरूंची मूर्तीची म्हणजे शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करीत आहे. गीता ही निष्कपट आई असून मुमुक्षु ही जी तिची लहान पोरे व त्यांची व तिची चुकामुक पडून जी ती अहितकर मार्गामध्ये संसार रूपी अरण्यामध्ये सैरावैरा हिंडतात, त्या गीतामायेची व चुकलेल्या लेकराची गाठ घालून देणे हा तुम्हाला संत जनांचा कर्तव्यात्मक धर्मच आहे. आणि तो उपक्रम इथे चालू आहे. सामान्य गोष्ट आहे का? 7 वर्ष तो उपक्रम या ठिकाणी चालू आहे. या वेळेचा अर्थ जर विचारात घेतला तर पुन्हा ओळ वाचतो का? गीता ही निष्कपट आई असून मुमुक्षु ही जी तिची लहान पोरे त्याची व तिची चुकामुक पडून ती अहितकर मार्गामध्ये या संसार रूपी अरण्यामध्ये सैरावायला हिंडतात, त्या गीता मायेची व चुकलेल्या लेकराची गाठ घालून देणे हा तुम्हाला संत जनांचा कर्तव्यात्मक धर्मच आहे. म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. तुम्ही संत मायबाप मध्ये आलेले संतांचं कर्तव्य धर्म सांगितला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही संत जनांनी ही कृपा केलेली आहे असे जाणून मी हे जे काही बोललो ते लहान सहान सामान्य कृत्य आहे असे म्हणता येणार नाही. जास्त नम्रता दाखवल्यानंतर समोर म्हणतो घाबरला काय मला. असं वाक्य पुन्हा आव्हानात्मक द्यावं लागतं, प्रतिज्ञात्मक बी बोलावं लागतं, नम्रतेचंही बोलावं लागतं, सर्व बोलावं लागतं जगतामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही याला मी असं नम्रतेने बोलतोय मग हा सामान्य विषय समजून घ्या की हे सांड कराल बरं, तसं हे सामान्य नाही असंही बोलावं लागतंय त्यांना. कशाला? आपल्या वृत्ती लगेच काय उचलील सांगता येत नाही, आपली वृत्ती लगेच असं उचलील. एखादं नम्रतेने बोलतोय म्हणजे आपल्यासारखं हे घाबरलं आपल्याला असं होईल ना, ते घाबरलंय का? आणि नम्रता त्यालाच शोभून दिसते. भावेवीन भक्ती भक्तीवीन मुक्ती बळवीन शक्ती. हो, बलवान आहे समर्थ आहे संघर्ष करायला आणि त्याने क्षमा करावी. आता एखादा आपडीचं नाही ते म्हणतं जा तुला माफ केला, तर ह्याच्या म्हणण्याला काय असंच आहे का? इथं ह्याला सामान्य लेखू नका. नम्रतेने मी बोलतोय म्हणून तुम्ही याला सामान्य लेखू नका म्हणता. फार काय सांगू, तुम्ही जो हा ग्रंथ समाप्तीचा आनंददायक प्रसंग मला दाखवला त्यामुळे माझ्या सर्व पूर्वजन्माचे पुण्यफल तुम्हीच मला प्राप्त करून दिले. आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तसं मी बी हे वाक्य वापरतो की आज समाप्तीचा सोहळा 2 दिवसांना माझ्या वाट्याला आला. म्हणजे वास्तविक पाहता जास्त वेळ मिळायला पाहिजे होता मला यायला, पण मिळाला नाही. याच कारणामुळे नाही मिळाला. त्याच कारणामुळे नाही मिळाला. जे तुम्ही करताय तेच करतोय त्याच कारणामुळे मिळालं नाही. पण तरी माझं भाग्य मी म्हणेल, माऊली जरी म्हणलं तसं माझं भाग्य की या ठिकाणी माझ्या सर्व फार काय सांगू, तुम्ही जो हा ग्रंथ समाप्तीचा आनंददायक प्रसंग मला दाखवला त्यामुळे माझ्या सर्व पूर्वजन्माचे पुण्यफल तुम्हीच प्राप्त करून दिले आहे. महाराज, मी तुमच्यावर भरोसा ठेवून जी जी आशा केली ती सर्व पुरवून आपण मला पूर्ण सुखी केले. हे श्री गुरु, तुम्ही माझ्या करताची गीतार्थरूपी ग्रंथाची नवी दुसरी सृष्टी केली. तिच्याकडे पाहून आम्ही विश्वामित्रालाही हसू. कारण मूळची सृष्टी असूनही जी नाशिवंत सृष्टी केवळ त्रिशंकू राजाच्या उद्देशाने आणि ब्रह्मदेवाला कमीपणा आणावा या हेतूने विश्वामित्राने उत्पन्न केली. ती नाश पावणारी होती, पण तशीही आपण ग्रंथरूपी सृष्टी नाश पावणारी अशी केली नाही, तर ती शाश्वत आहे. शंकरांनी आपला भक्त उपमन्यू याच्या ममतेने त्याच्याकरता क्षीरसागरही उत्पन्न केला, पण तोही येथे उपमा देण्याला योग्य ठरत नाही. कारण तो विषगर्भ आहे, म्हणजे त्याच्या पोटामध्ये विष आहे. प्राणी मात्राला अंधकार रूपी निशाचर पीडा देत व गिळत असल्यामुळे त्यांनी धावा केला असता सूर्याने त्या संकटातून सुटण्यासाठी आपल्या तेजाने सहाय्यता केली खरी, परंतु त्याच्या तेजाने उष्णतेने जीव मात्राला ताप आणि त्रास होईल हा त्यांच्यात कमीपणा आहे.
बरे संतप्त झालेल्या जगाला चंद्राने आपला चालण्याचा उपयोग करून शांत केली खरे, पण तो कलंकाने युक्त असल्यामुळे त्या कलंकयुक्त चंद्रासारखा हा ग्रंथ आहे असे कसे म्हणतात महाराज. याकरता तुम्ही संतजनांनी माझ्याकडून त्रैलोक्याला उपयोग व्हावा म्हणून जो ग्रंथ करवला तो पुन्हा पुन्हा विचार केल्यास अनुभव आहे असेच दिसते. हा काय सांगावे, तुमच्या कृपेने हे गीतेवरील धर्मकीर्तन म्हणजे धर्माचे केलेले सम्यक व्याख्यान शेवटाला गेले. आता या ठिकाणी माझा सेवकपणा तेवढा एक कर्तव्य म्हणून राहिला आहे, म्हणजे फक्त मी आपली सेवा करावी. आता यावर विश्वस्वरूप सद्गुरुदेवानी माझ्या या वाग्यज्ञ करून संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मला असे पसायदान द्यावे की दुष्टांचा कुटीलपणा नाहीसा व्हावा आणि त्यांना सत्कर्माविषयी प्रीती आवड उत्पन्न होऊन ती वाढावी व भूतमात्रांची एकमेकाविषयी जीवाभावापासून मैत्री घडावी. या सर्व विश्वातून पापरूपी अंधकार पार नाहीसा व्हावा व स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होऊन त्याचा प्रकाश स्वकर्तव्य कर्मविषयक निसंदेह ज्ञान लाभ व्हावा आणि अशा स्वकर्तव्य कर्माचरणद्वारा प्राणी मात्रामध्ये जो जे इच्छिल ते त्याला प्राप्त होईल. या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करीत असणाऱ्या ईश्वरनिष्ठ साधूंच्या समुदायाची या सर्व भूतांना सद्भावे करून सदोदित भेट हो. ते भक्तजन कसे आहेत तर चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे, सजीव चिंतामणीचे गाव व अमृताचे चालते बोलते समुद्र होते, जे कलंक रहित जणू प्रतिचंद्र संसार रूपी अंधकार दूर करून शांती सुख नेणारे उष्णता रहित जणू प्रति सूर्य असे जे भगवत रूप भगवत भक्त सज्जन ते सकल जीवांचे सोयरे नेहमी प्रिय होत. फार काय सांगावे, सर्व त्रैलोक्य सर्व सुखाने परिपूर्ण व्हावे आणि प्राणी मात्रांनी आदिपुरुष श्रीहरीची अखंड भजन भक्ती करावी. आणि महाराज या मृत्यूलोकामध्ये विशेष करून ग्रंथावरच ज्याचे उपजीवन आहे, नितांत प्रेम आहे, त्यांनी इहलोकचे व परलोकचे सुखावर विजयी व्हावे. तेव्हा विश्वाचे प्रभू असे जे सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा सर्व दान प्रसाद होईल. असे वर प्रदान मिळाल्याने श्री ज्ञानेश्वर महाराज फार संतोषित व सुखी झाले. याप्रमाणे युगापैकी कलियुगामध्ये महाराष्ट्र देशामध्ये श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रैलोक्यामध्ये जे एक पवित्र आणि अनादी पंचक्रोश क्षेत्र निवासी आहे व ज्या ठिकाणी जगतातील सर्व जीवांचे जीवनसूत्र चालक श्री मोहिनीराज आहे, त्या क्षेत्रामध्ये सकल कलांनी संपूर्ण पृथ्वीचा धनी व न्यायाचे प्रजेने पालन करणारा यदुकुलाला भूषण देणारा श्री रामचंद्राला राज्य करीत होता. तिथे ज्या श्री निवृत्तीनाथ महाराजांची परंपरा आदिनाथ श्री शंकरापासून आहे, त्यांचे परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथ सुत शिष्य जो ज्ञानदेव त्याने श्रीमद भगवद्गीतेस मराठी भाषेचा व्याख्यानरूपी अलंकार केला. याप्रमाणे भारतरूपी गावामध्ये प्रसिद्ध अशा भीष्म संज्ञक पर्वा श्रीकृष्णार्जुनांनी जो उत्तम संवाद केला, जो संवाद म्हणजे उपनिषदांचे सार असून सर्व शास्त्रांचे माहेरघर आहे व जे परमहंसरूपी राजहंसांनी साधूंनी सेवन करण्याचे जणू मानस सरोवर होय. त्या गीतेचा 18वा अध्याय हा कळत आहे व तो इथे संपूर्ण झाला आहे असे श्री निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात. उत्तरोत्तर या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीद्वारा सर्व भूतांनी सर्व सुखाने संपूर्ण व्हावे. शके 1212 चालवते त्यावेळी ही गीता श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केली व या टीकेचा सच्चिदानंद बाबा अति आदराने लेखक झाला. श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या होत्या. शके 1506 मध्ये तारणनाम संवत्सरामध्ये जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज यांनी गीतेवरील टीका जी ज्ञानेश्वरी तिची प्रत अत्यंत आदरबुद्धीने शुद्ध केली. हा ग्रंथ मूळचा शुद्ध होता, परंतु लोकांच्या पाठभेदामुळे कुठे कुठे अबद्ध झाला होता. तो पाहून संशोधन करून याप्रमाणे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध तयार केली. श्री एकनाथ महाराज म्हणतात, ज्यांची गीतेवरील टीका वाचली असता अति भाविक व गीतार्थ ज्ञानेच्छिने वाचणाऱ्याला गीतेचे संपूर्ण ज्ञान होते. त्या निष्कलंक श्री ज्ञानेश्वर महाराजांस माझा नमस्कार असो. पुष्कळ कालाने प्राप्त होणारा जो उत्तम कपिला षष्टीचा पर्वणीचा योग भाद्रपद वद्य षष्टी त्या दिवशी गोदीच्या तीरावर पैठण क्षेत्रात ज्ञानेश्वरीचे प्रतशुद्ध करण्याचे काम समाप्त झाले. ज्ञानेश्वरीचे पाठामध्ये जो महाराष्ट्र भाषेत क्षेपक ओबे करून घाली त्याने अमृताच्या ताटामध्ये नरोटे ठेवल्याप्रमाणे होईल असे समजावे. पुंडलिक वरदा